सिंधू ते कृष्णा भाग 6 होत्याचं नव्हतं. पंजाबात दंगलींचा वणवा पेटला होता. लाहोर हे राजधानीचं शहर दळणवळणाचं मोठं केंद्र होतं. लाहोरहून शिकारपूरकडे जाणारी रेल्वेगाडी होती. वाटेत भावलपूरला आम्ही चढणार होतो. आम्ही 17 विद्यार्थी आणि मोठी माणसं 3-4 जण असं एकत्र बसायचं. प्रवासात जी काही परिस्थिती येईल तिला तोंड द्यायचं असा निश्चय करून आम्ही भावलपूर स्टेशनची वाट धरली. स्टेशनवर पोचलो आणि गाडीची वाट पाहत थांबलो. फारसं कोणी बोलत नव्हतो. वास्तविक ही परीक्षा संपवून नेहमीच्या उत्साहात आम्ही परतलो असतो तर केवढे बागडत आलो असतो. पण आज सगळं वातावरण गंभीर होतं. कधी एकदाची गाडी येते असं झालं होतं. त्यातही आम्हाला कशी जागा मिळणार, कुठं जागा मिळणार, एकत्र चढायला मिळणार की नाही हाही एक तणाव होता. गाडी स्टेशनात आली आणि एका छोट्या डब्यात आम्ही सगळेजण दाटीवाटीनं घुसलो. या आणि आसपासच्या डब्यात मुस्लिम प्रवासी होते. आमच्या गाडीनं भावलपूर स्टेशन एकदाचं सोडलं आणि उगीचच सगळ्यांनी खोल निश्वास सोडले असावेत. पुढच्याच स्टेशनवर गाडी थांबली. डब्यातून एक मुस्लिम खाली स्टेशनवर उतरला आणि फलाटावरच्या लष्करी जवानांना त्यानं ओरडून सांगितलं की या आणि पुढच्या डब्यात पुष्कळ हिंदू एकत्रित आहेत. यानंतर 2 बंदूकधारी लष्करी सैनिक डब्यात आले. आता हे लष्कर पाकिस्तानचं झालेलं. जवानही अर्थातच मुस्लिम. लष्कराकडून सुरक्षेचा विश्वास बाळगण्याऐवजी आमच्या पोटात भीतीचा गोळाच उठला. गाडीत आलेल्या त्या 2 जवानांनी बंदुका पेलत आम्हाला शिव्याशाप द्यायला सुरुवात केली. आत्तापर्यंत तुम्हा हरामखोर हिंदूंनी आमच्या कत्तली केल्यात काय, आता बघतो तुम्हाला. या आवेशात ते ओरडत होते. आमच्याच डब्यात एक पोक्त अशी मुस्लिम महिला होती. तीच आमच्या बाजूनं पुढं सरसावली. आम्ही तर दादा बाबा करून गयावया करण्याशिवाय काय करू शकणार होतो. या म्हातारीनं त्या सैनिकांची वाद घालायला सुरुवात केली. ज्याने मारामारी केली त्यांना धरा जा की. ही लहान कच्ची बच्ची पोरं, यांनी तुमचं काय घोडं मारलंय? ती भावलपूरला चढली आहेत. तुमच्या लाहोरचा यांचा काही संबंध नाही. यांना मारून तुम्ही काय मिळवणार आहात? वगैरे वगैरे बोलून या बाईनं त्या सैनिकांना रोखलं. कधी गरीब कनवाळू आवाज तर कधी आक्रमक करडा आवाज असं समजावत ती महिला सैनिकांशी बोलत होती. शेवटी एकदाचे ते 2 सैनिक विरघळले आणि आम्ही 25 जण वाचलो. हा प्रकार पुष्कळ वेळ चालू होता. देव संकटाच्या वेळी धावून येतो असं म्हणतात. आमच्या बाबतीत तरी तो आज त्या मुस्लिम मातेच्या रूपानं अवतरला होता. बाजूच्या डब्यातून अधूनमधून फैरी ऐकू यायच्या. मारलेल्या किंवा अर्धमेल्यांना रेल्वे डब्यातून भिरकावून दिलं जात होतं. आमच्यापैकी 4-5 मुलं जीव वाचवण्यासाठी रेल्वे डब्यातल्या संडासात जाऊन बसली होती. पण आमच्या डब्यातल्या सर्वांचे जीव परमेश्वरानं आणि त्या मुस्लिम महिलेनं वाचवले. यापुढच्या प्रत्येक स्टेशनवर आमच्या डब्याच्या सगळ्या खिडक्या आम्ही लावून घेतल्या होत्या. आम्हाला असं सुचवण्यात आलं की वागण्यात जरा बेफिकिरी आणून आपण घाबरलेले हिंदू आहोत असं वाटू देऊ नका. तुम्ही हिंदू आहात की मुसलमान हे ओळखू येऊ देऊ नका. नाहीतरी जन्माच्या आणि मरणाच्या दारात कोण हिंदू आणि कोण मुसलमान काय ओळखू येणार? जीव मुठीत धरून आम्ही एकदाचे शिकारपूरला उतरलो. घरी आलो. घरच्यांनी आनंद व्यक्त केला. माझ्या आईच्या तर डोळ्याचं पाणीच खळेना. गेल्या 8 दिवसात त्यांना आमची भयंकर काळजी लागलेली होती आणि आम्हालाही तिकडं शिकारपूरला काही घडलेलं नसेल ना हीच चिंता जाळत होती. पण सर्वजण जीवानिशी सुखरूप एकमेकांच्या जवळ आलो आणि सर्वांना अगदी उचंबळून आलं. सभोवतीच्या बातम्या आणि ताज्या प्रवासात अनुभवलेलं क्रौर्य यामुळं
आता इथं राहण्यात काही अर्थ नाही, हा विचार पिताजींनी बोलून दाखवला. आम्ही हिंदू असलो तरी मुसलमान समाजाशी आमचं वैर असण्याचं कारणच नव्हतं. हिंदू मुसलमानांची भांडणं आणि दंगली ही तात्पुरती कारणं असू शकतात. ब्रिटिश जाऊन राजकीय परिस्थिती थोडी निवळल्यावर दोन्हीकडचे लोक शांत होतील, सध्याची तात्कालिक गडबड कमी होईल असं आत्तापर्यंत सर्वांना वाटत होतं. पण एका बाजूच्या निशस्त्र सामान्य लोकांवर सशस्त्र लष्करच चालून येतं, तर मग आता कुणाचा भरोसा मानावा? या स्थितीत आपलं रक्षण इथं कोणीही करू शकणार नाही, ही त्यांची पक्की खात्री झाली. सर्वांच्याच मनात ते होतं. पण जाऊन जायचं कुठं? सर्व पुरुष मंडळीने आवरावर करण्याचा निर्णय घेतला. व्यापार संबंधांमुळं माझ्या वडिलांचे जयपूरला पुष्कळ परिचय होते, म्हणून शिकारपूरहून सिंधमधलं हैदराबाद आणि तिथून पुढं जयपूर हे जवळचं अंतर म्हणून तिथं जाण्याचं ठरलं. पुढच्या 3-4 दिवसात आमच्या 40-50 जणांचं कुटुंब अक्षरशः रात्रंदिवस धडपडत होतं. खायचं सुचत नव्हतं, देहधर्म सुचत नव्हते. सगळ्या गावात तीच तारांबळ उडालेली. कुणी अमृतसर म्हणतोय, कुणी जयपूर म्हणतोय, कुणी एकदाचं पलीकडे जाऊ मग पुढच्या पुढं पाहू असं म्हणून गाठोडी बांधतोय. 20 ऑगस्टला आम्ही परीक्षेसाठी उमेदीनं बाहेर पडलो होतो आणि 10च दिवसानंतर आम्ही आमची मातृभूमी सोडून पळ काढत होतो. शिकारपूरमधला आमच्या कुटुंबाचा पसारा किती मोठा! गावातच 3 दुकानं, शिवाय आमच्या जाकोबाबाद, सक्कर, लारकाना इथं शाखा, इथली हवेली, क्विट्टाचं घर, हे सगळं कसं आवरायचं? काय काय म्हणून बरोबर घ्यायचं? कसं निस्तरायचं? त्या 2-3 दिवसात बालकही तरुण झाली, तरुण प्रौढ झाले, प्रौढ होते ते म्हातारे झाले आणि म्हातारे तर अर्धमेले झाले. पण कुणाचा काही इलाज नव्हता, विचार करायला वेळ नव्हता. 3 सप्टेंबरला आमचा तांडा शिकारपूर सोडून बाहेर पडला. 5-6 व्यापार केंद्र, शेतीवाडी, हवेली, गावात मानमरातब, चांगली पत, पोरोबाळं, एक संपन्न सुखवस्तू जीवन पायाशी फेकून देऊन आम्ही निर्वासित झालो. सिंधू ते कृष्णा भाग 6 होत्याचं नव्हतं. लेखक TB लुल्ला. संकलन आणि शब्दांकन वसंत आपटे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. सिंधू ते कृष्णा.